किसी ने मुझे पूछा, कविता कैसे, किसी ने मुझे पूछा कौन जात हो भाई, मैंने कहा मैं दलित हूं, उसका समाधान नहीं हुआ। फिर उसने पूछा किसमें आते हो, मैंने कहा गंदी गाली में आता हूं, गंदी नाली में आता हूं, बाहर फेंकी थाली में आता हूं, उसका समाधान नहीं हुआ। उसने फिर से पूछा हिंदी में नहीं आते हो, मैंने कहा आता हूं ना साहब, जब जब भी देश में चुनाव आता है तभी मैं हिंदू में आता हूं, नहीं तो नहीं आता। ये बहुतांना राजकीय डावपेचाची गोळी वेगळी द्यायची आणि हिंदू दलितांना वेगळी द्यायची। रिझर्वेशनच्या जागेमध्ये हिंदू दलितच निवडून येतो, कधी बौद्ध निवडून आला असं चिन्ह दिसत नाही। त्याने पुन्हा मला विचारलं क्या खाते हो, मैंने कहा वही जो दलित खाता है। नहीं मतलब क्या क्या खाते हो, मैंने कहा रोज उठता हूं घर में कुछ नहीं रहा तो बीवी का मार खाता हूं। फिर उसने पूछा और क्या खाते हो, तो थोड़ा सा कुछ नहीं रहा तो अचार खाता। अरे कभी मांस मटन अंडे खाते हो, तो मैंने पूछा, मैंने कहा खाता हूं ना, जब जब इस देश में चुनाव आता है तभी खाता हूं। ये तो म्हणजे आम्ही इतके बेईमान हो, निवडणुका आल्या एखादा आमदार खासदार आला की लगेच उठून उभे राहतात, तुम्ही सलाम करता त्याने निवडून आपण द्यायचं, संविधान आमचं, संविधानच्या बापाचं म्हणायचं, नारे लावायचे, इथून माती डोक्याला लावायची आणि म्हणायचं गाणे ऐकून करता काय तुम्ही, कितीही गाणं ऐकलं तरी बदल काय आहे तुमचं, काय नाही। गाणे ऐकून जर तुम्ही परिवर्तन करत नसाल स्वतःच्या मनाचं तर काही उपयोग होणार नाही मौल्यानो। आणि नांदेड आणि मराठवाड्यातल्या महिलांनी हात वर करावं, करा करा, मराल तरी त्या महाकालीकडे येऊ नका अशी शपथ घेऊन जा। महाकाली, चंद्रपूरची महाकाली, चला हात वरती करा, मेलो तरी चालेल, पण चंद्रपूरच्या महाकालीकडे कांबळे नावाचे लोक येतात। कशाला जातात त्या महाकालीकडे, बाबासाहेबांनी हे सांगितलं धम्मदीक्षा देऊन तुम्हाला देवळामध्ये या म्हणून। आणि म्हणून एक महत्वाचं सांगतो आता, संविधान हे जरी धर्मनिरपेक्ष असलं तरी संविधान पापानं धुवून आज तुमच्यामध्ये एक संहिता निर्माण केली, आज एक डिसिप्लिन निर्माण केलं। आणि म्हणून आमचा मेश्राम नावाचा मुलगा त्याने नवीन गाणं लिहिलं आणि ते पहिल्यांदा सादर करतोय। शीतल, ये गाना आपको सुनना है, क्या बात है धीरे भाऊ। संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बाळ दिला, संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बाळ दिला। काळोखातून ज्योत पेटवत राम मोकळं केलं, खरायची पुढे संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिलं, काळोखातून राम मोकळं केलं। संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिलं, काळोखातून ज्योत पेटवत राम मोकळं केलं। संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिला, संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिला। काळोखातून ज्योत पेटवत राम मोकळं केलं। बाभिमा बाभिमा बाभिमा
त्यागलास जीव त्यागलास जीव त्यागलास एका एका थेंबासाठी जीव त्यागलास जीव त्यागलास जीव त्यागलास दुःखाची येऊन शान तू काय भोगलास काय भोगलास काय भोगलास तू नसता तर तू नसता तर आम्हा घरची तू नसता तर आम्हा घरची पेटली नसती चूल तू नसता तर आम्हा घरची पेटली नसती चूल काळो खातून ज्योत पेट राम मोकळं केलं अस्पृश्याचा कलंक होता अस्पृश्याचा कलंक होता जाळलीस आपल्या कलमाने मनुस्मृती 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 जग हे सारे ताकीत आहे तुझीच रे पाऊल जग हे सारे ताकीत आहे तुझीच रे पाऊल काळो खातून ज्योत पेट राम मोकळं केलं संविधान लिहून भीमातो जगण्याचं बळ दिला संविधान लिहून भीमातो जगण्याचं बळ दिला काळो खातून ज्योत पेट राम मोकळं केलं Bahima